नमस्कार. आज माझ्या संगीत प्रवासाबद्दल मी बोलणार आहे. हा प्रवास एक गमतीची गोष्ट म्हणजे कुठल्याही माझ्या संगीताच्या आवडीतून किंवा सुरांवरच्या प्रेमातून असा सुरू झाला नाही, तर तो सुरू झाला एका जिद्दीमधून. आमच्या घरात संगीताचं वातावरण अजिबातच नाही. त्याच्यामुळे सूर, लय याचे संस्कार किंवा मनावर संगीत कानावर पडणं असं काहीही माझ्या बाबतीत झालं नाही. शाळेत थोडंफार जे संगीत शिकलो आम्ही गायन मास्तरांकडनं, तेवढाच काय तो संगीताशी संबंध. संगीतकाराच्या घरात जन्मलेल्या मुलांचं काय असतं की केवळ जन्मामुळेच त्यांचं अर्ध्याहून अधिक काम झालेलं असतं. ते मूल सूर, लय, ताल, राग असं ऐकत ऐकतच मोठं होतं आणि त्याच्याच नकळत त्याच्यावरती संगीताचे संस्कार होत असतात आणि नंतर उरतं ती फक्त त्याची मेहनत. पण माझ्या बाबतीत तसं नव्हतं. माझ्या बाबतीत संगीताच्या क्षेत्रात माझा प्रवेश म्हणजे संन्याशाच्या लग्नाची कथा, शेंडी बसणं तयारी. तर माझ्या हातात आईची सतार आली आणि केवळ कुतूहल म्हणून मी त्या वाद्यावरती बोटं फिरवायला सुरुवात केली. मग एका क्लासला जायला लागले. तिथे जे काही घडत होतं ते मला आवडत नव्हतं. पुढे काय करायचं तेही सापडत नव्हतं आणि आपल्याला नक्की काय हवं आहे तेही कळत नव्हतं. माझ्याबरोबर माझी एक मैत्रीण पण यायची क्लासला. ती मध्येच यायची थांबली आणि ती दुसऱ्या कोणाकडे तरी शिकायला लागली. मग त्याच्यानंतर काही दिवस गेल्यानंतर त्या मैत्रिणीला मी स्टेजवर बसून सतारवादन करताना ऐकलं आणि तो माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट ठरला. ती स्टेजवर बसून वाजवते आणि आपण काय करतोय हा संताप होता डोक्यात. नंतर ती करते तर मी का नाही, ही ईर्ष्या होती आणि आता मी हे करून दाखवीनच अशी जिद्द होती. आणि ह्या तिन्हीचं एक गमतीशीर स्फोटक असं मिश्रण माझ्या डोक्यात झालं. मैत्रिणीकडून ती ज्यांच्याकडे शिकत होती त्यांचा पत्ता घेतला आणि मी सरळ जाऊन त्यांच्या घरी जाऊन धडकले. अशा पद्धतीने माझी आणि गुरुजींची पहिली भेट झाली. गुरुजींनी शिकवायला सुरुवात करताना माझ्या स्वतःबद्दलचे आणि माझ्या संगीताबद्दलचे सगळे गैरसमज पार धुळीला मिळवले आणि मला नाद, सूर, लय ह्याचे जे अगदी बेसिक प्राथमिक स्वरूपाचे जे अलंकार असतात ते गिरवायला सांगितले. माझी खूप निराशा झाली. मला वाटत होतं की मी आधी एवढी शिकलेली आहे कुठे कुठे जाऊन, तर मला काहीतरी छान एखादं संगीताची रचना वगैरे मला शिकवतील. पण संगीताची रचना उत्तम वाजवण्यासाठी पहिल्यांदा हे धडे नाद, सूर याच्यावरती आपली कमांड असणं, त्याच्यावरती मेहनत केलेली असणं हे किती गरजेचं आहे हे मला गुरुजींच्याकडे शिकायला लागल्यावरच जाणवलं. त्याचं महत्त्व जाणवलं. मला माझीच सतार नव्यानं ओळख पटली माझ्या सतारीची. सतार हे वाद्य असं आहे की डाव्या उजव्या हाताचं कोऑर्डिनेशन तर लागतंच, पण डाव्या हाताने पडद्यावरती किती दाब द्यायचा म्हणजे सूर चांगला वाजतो हे अक्षरशः कानात तेल घालून सजगतेने ऐकत रियाज करावा लागतो. आणि हे सगळं करताना माझं मन कुठेतरी एकाग्र व्हायला लागलं आणि त्या एकाग्रतेमधून मला सुरांचे अर्थ कळायला लागले, सुरांचं भाव कळायला लागले आणि सुरांची दोस्ती झाली. नंतर गुरुजींनी मला डोळे मिटून शांतपणे आधी सा म्हणायचा, षड्ज म्हणायचा आणि षड्ज बरोबर इतर सुरांचं नातं, इतर सुरांचं डिस्टन्स ते जे आहे ते मनावर बिंबवायचं आणि हे स्वतः गाऊन. आणि त्यामुळे माझ्यामध्ये आमूलाग्र फरक पडत गेला आणि मग मी सुरांवरती प्रेम तर जडलंच, पण जितके कठीण मला गुरुजी शिकवायचे सुरांची रचना किंवा लयीची रचना,
जितकं कठीण असायचं तितकी माझी जिद्द आणखीन उफाळून यायची की मी हे करून दाखवीनच. आणि असं करत करत माझा संगीताचा प्रवास सुरू झाला. शेवटी एक दिवशी तो प्रसंग आला ज्याच्यासाठी मी ही सगळी धडपड केली होती, की माझा स्टेजवरचा पहिला कार्यक्रम. तिथे कार्यक्रमाला बसल्यानंतर मला तो प्रसंग आठवला ज्यामुळे मी गुरुजींकडे शिकायला आले. आणि त्या जिद्दीपासून सुरू झालेला प्रवास असा मला इतका आमूलाग्र बदल करत 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 असा ठेपला इथे येऊन, याची मला खूप गंमत वाटली. असाच प्रवास पुढे निरंतर सुरू झाला. आता मागे वळून बघायचं कारणच नव्हतं, कारण माझं मनही शांत झालं होतं, एका जागी स्थिर झालं होतं. आपल्याला काय करायचं हे नक्की कळलं होतं. आणि असा माझा प्रवास सुरू झाला. अनेक कार्यक्रम झाले, देशात झाले, परदेशात झाले, कार्यशाळा घेतल्या, भारतीय शास्त्रीय संगीताबद्दलच्या कार्यशाळा झाल्या, सतार कशी ऐकावी हेच विश्लेषण करून सांगणाऱ्या कार्यशाळा झाल्या. ह्या सगळ्या संगीत प्रवासामध्ये मला एक मात्र गोष्ट प्रकर्षाने जाणवली की स्त्री म्हणून ह्यामध्ये वाटचाल करताना खूप मर्यादा पडतात. म्हणजे पुरुष असेल तर कसं होतं की इतर कलाकारांची किंवा जे आयोजक असतात कार्यक्रमाचे त्यांच्याशी खूप वेगवेगळ्या प्रकारे मैत्री साधता येते. चहा म्हणा, पान म्हणा, विडी तंबाखू, कुठे हॉटेलमध्ये जाऊ, किंवा ते त्यांच्या घरी जाऊन त्यांची कामं करतात किंवा करू शकतात, किंवा त्यांना आपल्या घरी बोलून पाहुणचार करू शकतात, त्यांच्याबरोबर प्रवास करू शकतात. असं करत करत ते त्यांच्या सतत डोळ्यासमोर त्यांच्या सहवासात राहतात आणि आपल्या पुढच्या कार्यक्रमांची सगळी मोर्चे बांधणी त्यांना करता येते. हे बाईला जमत नाही. मला असे काही अनुभव आले, त्यातला एकच मी सांगते. माझा एकदा बाहेरगावी कार्यक्रम होता. ते सेक्रेटरी मला स्टेशनवर घ्यायला आले होते आणि आम्ही पुढे हॉटेलकडे जेव्हा निघालो तेव्हा ते मला सहज बोलल्यासारखं म्हणले, तुमचा चंद्रपूरला झालाय का कार्यक्रम? म्हणलं नाही हो, तिथे माझ्या ओळखीचंही कोणी नाही, कुणाला कॉन्टॅक्ट करायचं मला माहिती पण नाही. तर माझ्या आहेत ओळखी म्हणे, आपण करू तुमचा कार्यक्रम चंद्रपूरला. म्हणलं वा, चांगलं आहे, नक्की आवडेल मला. मग आम्ही हॉटेलवर आलो. हॉटेलवर खोली उघडली. माझ्या नेहमीच्या सावधतेप्रमाणे मी खोली तर सगळी चेक केली आणि बाथरूममध्येही एकदा उघडून म्हणलं बघावं आपण, म्हणून बाथरूममध्ये गेले. बाथरूममध्ये गेल्यावर हा गृहस्थ माझ्या मागे स्ट्रेट बाथरूममध्ये. मी मागे वळून बघून त्याला म्हटलं, तुम्ही इथे कशाला आलात? नाही नाही, ते म्हणे पाणी येतंय की नाही नळाला ते बघायला. म्हटलं हे मी बघीन, तुम्ही बघायचं कारण नाही आहे, आणि तुम्ही आता गेलात तरी चालेल, मला माझा रियाज करायचा. असं करून मी त्याला वाटेला लावलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कार्यक्रम झाला. कार्यक्रम खूप चांगला झाला, श्रोत्यांना आवडला. त्या दिवशी त्यानंतरच्या पेपरमध्ये सगळे माझं कौतुक आलं होतं. पण त्याच्यानंतर ते तिथेच थांबलं. त्याच्यानंतर त्या मंडळाकडनं काही मला परत बोलावणंही आलं नाही कार्यक्रमाचं, आणि चंद्रपूरलाही कार्यक्रम ठरला नाही. तर अशा या सगळ्या मर्यादा स्वतःच्या त्या ओळखूनच आपण आपला आपला आब राखून मी या क्षेत्रामध्ये मला झेपेल तेवढं काम करते. स्वतःला आनंद वाटेल, स्वतःला योग्य वाटेल तेवढंच काम मी करते आणि तिथेच मी काम करते. आणि मला याच्याबद्दल अतिशय म्हणजे तक्रार माझी कुठलीच नाही आहे. जे करते त्यात मला खूप आनंद आहे. माझ्या नव्या नव्या रचना, असा हा सगळा निवांतपणा जो मला मिळतो मनापासनं, त्यातूनच माझ्या नव्या रचना जन्म घेतात. माझ्या संगीताच्या स्वतंत्र रचना जवळजवळ 15 ते 20 झालेल्या आहेत. 2 CDs झालेल्या आहेत. आणखी नुसत्या तयार रचना ज्या मी माझ्या स्टुडंट्सकडनं वगैरे वाजवून घेतल्यात, त्या रचना अशा सगळ्या मिळून 15 ते 20 रचना छान तयार झालेल्या आहेत. शिवाय वेगवेगळे प्रयोग करायलाही मला आवडतात. जसे सगळे स्त्री कलाकार घेऊन आम्ही एक गोफ स्वरांचा म्हणून कार्यक्रम करतो, ज्याच्यामध्ये एकच राग घेऊन गायन शैलीतून, मग सतारच्या बाजातून आणि व्हायोलिनच्या बाजातून
असा तो पुढे पुढे नेतो, तोही अगदी उत्स्फूर्तपणे. आणि हा आमचा प्रयोग खूप यशस्वी झालेला आहे. श्रोत्यांनाही तो खूप आवडतो आणि आम्हालाही नवीन नवीन प्रयोग करायला त्यात स्कोप असतो, खूप वाव असतो. नंतर दुसरा आम्ही कार्यक्रम करतो. मी आणि माझे निलिमाताई राडकर म्हणून येथे व्हायोलिन वाजवतात. आमच्या दोघींच्या रचना आम्ही आमच्या स्टुडंट्सकडून वाद्यवृंद पद्धतीने बसवून घेतलेल्या आहेत आणि त्या आम्ही श्रोत्यांना आनंद देतो त्या सादर करून. गंमत अशी आहे की शास्त्रीय संगीत आवडत नाही म्हणणारे लोकसुद्धा या रचना आवडीने ऐकतात. कारण एक तर त्याला वेगळा बाज दिलेला आहे, पण शेवटी तो डोस असतो आमचा क्लासिकल शास्त्रीय संगीताचाच. हे बघून मला एक गंमत वाटते आणि छानही वाटतं की आपले हे प्रयोग यशस्वी होत आहेत. नंतर एक आम्ही कार्यक्रम करतो की आपले जे नवरस आहेत त्यातले ठराविक 4 घेऊन ते वेगवेगळ्या माध्यमातून सादर करायचे. म्हणजे गझल, ठुमरी, म्हणजे शास्त्रीय उपशास्त्रीय, सतार, व्हायोलिन, अगदी कव्वाली सुद्धा त्यात येते कधी कधी. तर हाही प्रयोग लोकांना खूप आवडतो आणि असे नवे नवे प्रयोग करत राहणं, त्याच्यामुळे डोक्यालाही चालना मिळते आणि एखाद्या जमत नसेल तर तिथेही माझी जिद्द कामी येते. असा जिद्दीकडून सुरू झालेला हा प्रवास मला आमूलाग्र बदल माझ्यामध्ये घडवत घडवत या टप्प्यावर येऊन पोचलेला आहे. मला शेवटी असंच सांगावंसं वाटतं की कुठलीही घरात पार्श्वभूमी संगीताची नाही तरीसुद्धा मी बऱ्यापैकी याच्यात काम करू शकले, मला हवं तसं काम करू शकले. ते केवळ एका जिद्दीमुळे, केवळ मला अत्यंत योग्य असं मार्गदर्शन मिळालं माझ्या गुरुजींचं, त्यामुळे, आणि परमेश्वराची कृपा हेही म्हणायला लागेल. कारण माझी तब्येत मुख्य म्हणजे शारीरिकदृष्ट्या मी तशी सुदृढ आहे. त्याच्यामुळे मी ह्यामध्ये आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना मी असं नक्की सांगेन की तुम्ही जरूर काम करा. तुम्हाला नक्की काय करायचं हे ठरवा आणि त्याच्यानंतर त्या विषयाचा अभ्यास करा. त्याच्यासाठी काय गरजेचं आहे, त्यातलं आपल्यामध्ये काय आहे आणि काय कमी आहे, ह्याचा जर व्यवस्थित अभ्यास करून जी कमतरता आहे ती भरून काढण्यास तुम्ही जर योग्य मेहनत केली, जिद्द ठेवली आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर या जगात अशक्य असं काहीही नाही. एवढं बोलून मी इथे थांबते. मनःपूर्वक धन्यवाद.